HR बाहेर उभी होती. सर, मुंबई ऑफिसमधून अर्जंट कॉल आहे. अभिने लगेच फोन घेतला. हॅलो. त्याचा आवाज अचानक बदलला. तोच कडक स्ट्रिक्ट बॉस एका क्षणात मऊ झाला. अरे तू. हलकंसं हसू. ऋतुजा दूर उभी सगळं पाहत होती. अभि खिडकीजवळ गेला. हो, मिस केलं तुला, तो हळू आवाजात म्हणाला. ऋतुजाच्या कानावर ते शब्द पडले. तिचं मन थबकलं. खाल्लेस का वेळेवर? किती वेळा सांगितले स्वतःची काळजी घे. त्याचा आवाज इतका केअरिंग, इतका जवळचा. ऋतुजाच्या डोळ्यात नकळत वेदना उमटली. ही कोण? तिच्या मनात विचारांची गर्दी. अभि असं बोलतो. तो हलकसं हसत होता, जणू कुणाशी खूप जवळच्या व्यक्तीशी बोलतोय. ओके, मी लवकरच येतो, टेक केअर. फोन ठेवला आणि पुन्हा तोच चेहरा, थंड, स्ट्रिक्ट, दूर. जणू काही आत्ताच तो माणूस होता, तो हा नव्हताच. ऋतुजाचं मन मात्र तिथेच अडकून राहिलं. कोण आहे ती? तिला काय इतकं वाईट वाटत होतं? का तिच्या मनात एक वेगळी चीड निर्माण झाली होती? रात्री ऋतुजा बेडवर पडली होती. डोळे बंद केले तरी झोप लागत नव्हती. डोक्यात फक्त एकच विचार, तो सीन. ती घसरली आणि अभिने तिला पकडलं. त्याचा हात तिच्या कमरेवर, ती जवळ, खूप जवळ. त्याचे डोळे, ती नजर. आर यू ओके? त्याचा हलका आवाज. ऋतुजाचे डोळे उघडले. हृदय जोरजोरात धडधडत होतं. का आठवते मला हे सगळं? ती स्वतःलाच विचारत होती. पण जितकी ती विसरायचा प्रयत्न करत होती तितकाच तो तिच्या जवळ येत होता. त्याचा चेहरा, त्याचा आवाज, जणू तो तिच्यासमोर उभाच आहे. आणि मग अचानक फोनवरचा तो सीन. मिस केलं तुला. ऋतुजाच्या डोळ्यात पाणी आलं. माझा काय संबंध? ती स्वतःलाच थांबवत होती. पण मन ऐकत नव्हतं. पहिल्यांदाच तिला कोणावर तरी हक्क नसताना हक्क असल्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ऋतुजा शांत बसली होती. तेवढ्यात दरवाजा उघडला. अभि आत आला. नेहमीसारखा कॉन्फिडंट, स्ट्रिक्ट. पण आज ऋतुजाची नजर वेगळीच होती. ती त्याच्याकडे बघत होती, जणू काही उत्तर शोधत होती. अभिनेच तिच्याकडे पाहिलं. क्षणभर नजर भिडली. पण यावेळी ऋतुजाने नजर वळवली. अभि थोडं थांबला, जणू त्याला काहीतरी जाणवलं. तो हळूच तिच्या डेस्कजवळ आला. एव्हरीथिंग ओके? ऋतुजा न बघताच म्हणाली. येस सर, सगळं ठीक आहे. आवाज शांत पण थंड. अभि थोडा गोंधळला. कालची तीच मुलगी आज इतकी दूर का? तो काही क्षण तिथेच उभा राहिला. मग हळूच म्हणाला, गुड. तो निघून गेला. पण यावेळी गोंधळ फक्त ऋतुजाच्या मनात नव्हता. अभिच्या मनातही काहीतरी सुरू झालं. ऑफिस सगळं हळूहळू रिकामं झालं होतं. लाईट्स कमी, शांतता झाली. सगळे घरी गेले. पण एकच डेस्क असूनही सुरू. ऋतुजा, तू अजूनही कामात गुंतलेली, पण मन मात्र दुसरीकडे कुठेतरी. तेवढ्यात अजून गेल्या नाहीत तुम्ही? अभिचा आवाज. ती दचकली, मागे वळली. सर, थोडंसं काम बाकी आहे. अभि तिच्याकडे काही क्षण बघत राहिला. मग हलकसं म्हणाला, कॉफी घेणार का? मी घेतोय. तुम्हाला पण आणू? ऋतुजाला थोडा वेळ काही सुचलं नाही. हो चालेल. अभि हलकसं स्मित करत बाहेर गेला. काही मिनिटांनी परत आला. दोघेच एका टेबलवर समोरासमोर बसले. कॉफीचा हलका सुगंध आणि त्यात मिसळलेल्या एक अनोखी शांतता. वर्क खूप सिरियसली घेता तुम्ही? अभिने सुरुवात केली. काम आहे सर, करावंच लागतं, ऋतुजा हळू आवाजात म्हणाली. फक्त कामासाठी की काही प्रूव्ह करून दाखवायचं आहे? ती थोडी थांबली. कधी कधी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. अभि तिच्याकडे बघत राहिला. त्या उत्तरात काहीतरी होतं, खूप खोल. क्षणभर दोघेही शांत. कॉफीचे घोट आणि न बोललेलं शब्द. ऋतुजाने नकळत केस कानामागे सारले. अभिची नजर तिच्यावरच थांबली. ती नजर जाणवली. तिने हलकसं वर पाहिलं आणि दोघांची नजर भिडली. 1 सेकंद, 2 सेकंद. कोणीच नजर वळवली नाही. जणू काही त्या नजरेतच सगळं बोललं जात होतं. ऋतुजाचे हृदय जोरात धडधडायला लागलं. अभि हलकसं हसला. तुम्ही इतक्या शांत का होता नेहमी? ती थोडंसं हसली. सगळं बोलायचं नसतं, काही गोष्टी फक्त फील करायच्या असतात. अभिच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित आलं. इंटरेस्टिंग. दोघंही पुन्हा शांत. पण यावेळी ती शांतता ऑकवर्ड नव्हती, ती कम्फर्टेबल होती, जवळीक वाढवणारी. तेवढ्यात फोन वाजला. अभिने स्क्रीनकडे पाहिलं. क्षणभर त्याचा चेहरा बदलला. तो उठला. 1 मिनिट. तो थोडा बाजूला गेला. हॅलो. पुन्हा तोच आवाज, तोच हसू, तोच मऊपणा. अरे इतक्या रात्री?
हो, आठवण आली म्हणून फोन केला का? ऋतुजा शांत बसली होती, पण तिचं लक्ष पूर्ण त्याच्याकडे. अभि हलकसं हसत होता. ओके ओके, रागावू नकोस, मी येतो लवकर, प्रॉमिस. प्रत्येक शब्द जणू ऋतुजाच्या मनाला टोचत होता. ती खाली बघत बसली. कॉफी थंड झाली होती, पण तिच्या मनात मात्र काहीतरी जळत होतं. अभिने फोन ठेवला आणि परत तिच्याकडे आला, पण यावेळी ऋतुजाची नजर त्याच्यावर नव्हती. ती दूर बघत होती. कॉफी संपली. तो सहज विचारत म्हणाला, हो. ती छोटंसं उत्तर देत उठली. मला निघायला हवं. ती निघून गेली. अभि तिथेच उभा राहिला, थोडा गोंधळलेला. आत्ताच सगळं ठीक होतं, मग अचानक काय बदललं? ऋतुजा बाहेर चालत होती, पण तिच्या मनात एकच प्रश्न, हा इतकं त्रास होते मला, इतका का त्रास होते मला? आणि उत्तर तिच्याकडे नव्हतं. ऋतुजा बाहेर निघून गेली, पण तिच्या डोळ्यातलं ते बदललेलं भाव अभिच्या लक्षात आलं होतं. तो खिडकीजवळ उभा राहिला, हात खिशात, चेहऱ्यावर हलकंसं स्मित. तुला फरक पडतोय ऋतुजा? तो हळूच पुटपुटला. रात्री ऋतुजा झोपायचा प्रयत्न करत होती, पण डोळे बंद केले की तोच सीन, त्याचा स्पर्श, त्याची ती नजर आणि मग फोनवरचा त्याचा आवाज. मिस केलं तुला. तिने डोळे उघडले, छताकडे पाहिलं. ती कोण आहे? तिच्या मनात आता एकच प्रश्न, पण त्याहून मोठा प्रश्न, आणि मला काय इतकं जाणवतंय, मला काय इतकं त्रास होते त्या गोष्टीचा? आणि दुसरीकडे अभि बाल्कनीत उभा, फोन हातात, तोच नंबर पुन्हा डायल करत. हॅलो. क्षणभर शांत, मग त्याचा आवाज खूपच मऊ झाला. तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं हँडल करतो. त्याचा चेहरा गंभीर झाला. हो, पण ही गोष्ट अजून कुणाला कळायला नको. क्षणभर शांतता, विशेष करून तिला नाही. आता पुढच्या एपिसोडमध्ये ती मुलगी कोण आहे? अभि खरंच तिच्यावर प्रेम करतोय की काहीतरी मोठं लपवतोय आणि तिला कळायला नको? म्हणजे ऋतुजाशी काय कनेक्शन आहे? कमेंट करा तुमचं मत. ती मुलगी कोण असू शकते? एक्स, गर्लफ्रेंड की आणखीन काहीतरी अजूनच धक्कादायक? तुमचे उत्तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि आत्ताच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे.